हॅलो, नमस्कार. आज इथे आपण बनवणार आहोत खमंग दही तडका. इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. हे दही घरात लावलेलं आहे बघा. मस्त असं दही लागलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडं हलवून घेऊया. मीठ आणि ते आपण हलवून घेऊया. हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे. दही आपल्याला एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम मस्त असं दही तडका इथे आपला तयार होईल. बघा, छान असं दही आपण इथे फेटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला तडका देऊया. दही तडक्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा. मी इथे भरपूर असा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा मी असा बघा लांब चिरून घेतलेला आहे. लसूण सोलून घेतलेला आहे आणि चांगला असा ठेचून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता. मी इथे एक लसणाची अख्खी गड्डी सोलून घेतलेली आहे, कारण आपण ह्याला जेवढा लसूण जास्त टाकणार ना तेवढी ह्याची लज्जत जास्त वाढते. आता इथे कढई गरम करायला ठेवूया. कढई छान गरम झालेली आहे. आता इथे आपण तेल घालून घेऊया. बघा, तेल देखील छान गरम झालेलं आहे. गॅस मीडियम ठेवू. मोहरी घालून घेऊया. सुक्या मिरच्या 2-4, लसूण, कढीपत्ता, इथे आता कांदा टाकून घेऊया. कांदा छान असा परतवायचा आपल्याला इथे. कांदा छान इथे परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया, हळद, धनेपूड, हळद, जिरं, धनेपूड घालून छान असं परतून घ्यायचंय. आणि मसाला छान असा परतला की याच्यामध्ये आपल्याला हे फेटलेलं दही टाकायचं. आता इथे आता आपण हे फेटलेलं दही टाकूया. गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. इथे आपल्याला साखर घालायची आहे. दही तडक्याला साखर घालणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे आपल्याला आंबट गोड तिखट चवीचा दही तडका बनवायचा आहे. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडं छान असं हलवून घेऊया. इथे आपल्याला उकळी नाही काढायची आहे, फक्त 2 मिनिटं आपल्याला इथे हे गरम करून घ्यायचं. आता कारण आपले मसाले छान असे परतले गेलेले इथे. बघा, इथे मस्तपैकी आपला दही तडका तयार झालेला आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. हा तुम्ही दही तडका चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. खूपच लज्जतदार असा हा दही तडका लागतो. आता आपण हा थंड होऊन देऊया थोडा आणि नंतर बाउलमध्ये काढून घेऊया.
बघा इथे किती मस्त सुंदर असा दही तडका तयार झालेला आहे. इथे एक महत्त्वाची टीप आहे. दही तडका बनवताना आहे ना, ज्या वेळेला तुम्ही मसाल्यांमध्ये हे फेटलेलं दही टाकणार ना, त्यावेळेला फक्त 2 मिनटं आपल्याला हे गरम करायचं आहे. जर तुम्ही दहीला उकळी आणून दिली ना, तर दह्यातलं पाणी वेगळं होणार, मग ती दही तडक्याची मजा राहणार नाही. आणि हो, अशा पद्धतीने तुम्ही दही तडका बनवून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.